हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही नवीनच काम चालू केलं असाल आणि तुमच्याकडे असा जर ब्लाऊज आला असेल, म्हणजे ज्यावरती की काचचे स्टोन आहेत ते, तर शिलाई मशीनवरती शिवायला इतका अवघड जातं नाही, फिनिशिंग पण येत नाही, कोळा होतो कपडा कुठे तिथे. त्याच्यासाठी बघा कशा पद्धतीने मी आज एकदम सोप्या पद्धतीने अस्तर जोडायचं आहे. हे जे आहे ना ग्लू, मी हे वापरून एकदम अस्तर एकदम सोप्या पद्धतीने शिलाई मशीनचा वापर न करता मी अस्तर जोडून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. तर बघा अशा पद्धतीने आपण पॅटर्न काढलेलं आहे पाठीमागलचं. तर जास्ती तर पाठीमागलचा आणि बाहीला असतं. तर बाहीला माझं छोटंच आहे म्हणून बाहीचं दाखवत नाही आहे, फक्त पाठीला जास्त आहे म्हणून दाखवत आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ना असं ठेवायचं, जिथे आपल्याला व्यवस्थित आधी सुरुवातीला असं ठेवून बघायचं. आणि जे मेन फॅब्रिकवर जे काच आहेत ना आणि गळा जो आहे ना रेडीमेड, तो तिथे बघा मी आतमध्ये थोडंसं अर्धा इंचानी शिलाई करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने ठेवायचं आणि मग सगळं बघून हे अस्तर ठेवायचं आणि पलटून अशा पद्धतीने हे जे ग्लू आहे ना, हे आपल्या शिलाई मशीनच्या, म्हणजे आपलं जे शिलाईचं सगळं सामान भेटतं ना त्या दुकानामध्ये भेटतं, तर हे वापरायचं अशा पद्धतीने. आणि थोडंसंच लावायचं आहे आपल्याला, इथे जास्त लावायचं नाही आहे. जर जास्त लावलं तर पसरट असं होऊन ना तिथे कपड्याला थोडंसं डाग लागतं. पण कधी लगेच कस्टमर लगेच एकदा ब्लाऊज घातलं की धुवून घालत नाहीत, धुतल्यानंतर ते जातं डाग, पण अगोदरच धुत नाहीत. त्याच्यासाठी मग थोडंसंच लावायचं, जास्त नाही, थोडंसं चिटकं असं कपड्याला थोडंसंच लावून घ्यायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, त्यावरती ठेवायचं आहे. तर सगळीकडून सगळ्या साईडनी मी असं थोडंसं लावून घेत आहे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर जर मैत्रिणी तुम्ही नवीन असाल आणि अस्तर लावायला जर तुमचे अस्तर लावता वेळेस जर तुमचं गोळा होत असेल, कपडा कुठे चून पडत असेल, तर या पद्धतीने तुम्ही प्लेन जो ब्लाऊज पीस असतो ना, ब्लाऊज असतो ना, त्यालाही तुम्ही ही अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला युजफुल वाटली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ही ट्रिक खूप सोपी पद्धत आहे आणि ही ट्रिक ना खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला एकदम सोपी कमी वेळेमध्ये तुमचं अस्तर एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये जोडलं जाईल. तेही बिना मशीनचं बघा अशा पद्धतीने. तर आता व्यवस्थित तिथे असं ठेवायचं आणि आपण जे लावलेलं आहे ना ते असं पलटून लावायचं आणि हे दोन्ही जे फॅब्रिक आहेत ना चिटकून घ्यायचे. तसं अशा पद्धतीने बघा व्यवस्थित अशा पद्धतीने, जे की एकदम सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही चिटकवलात ना, तुमच्या कपड्याला कुठेही गोळा होणार नाही, कुठेही चून पडणार नाही, एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अस्तर जोडलं जाईल मेन फॅब्रिकला. तर बघा ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा आणि मला नक्की कमेंटमध्ये काय त्याचा रिझल्ट तुम्हाला वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा अशा पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे. आणि ना जे काच आहेत ना ते काढून घेतलेले आहेत मी काही खालच्या साईडनी, पाठीच्या खालच्या साईडनी. आणि आता गळ्याच्या साईडने पण काढून टाकावं लागेल, कारण गोट लावायचं आहे मला, पायपिंग करायची आहे. तर तिथे सुईमध्ये येणार आहे, ते आपल्या मशीनमध्ये येणार आहे आणि सुई आपली मोडून जाईल. कारण काच जे असतं ना खूप असं जाड असल्यामुळे एकदम लगेच कटमन मोडून जाते आपली सुई. त्याच्यासाठी ना अगोदर हे सुईने, म्हणजे ते अगोदर आपण काच काढून पण शिलाई मशीनवरती अस्तर जोडू शकता. पण जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला अस्तर मेन फॅब्रिकला लावायला जर वेळ जात असेल किंवा तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अस्तर जोडता येत नसेल, तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. तर नक्की वापरा आणि तुमचं एकदम फिनिशिंगमध्ये तुमचं अस्तर जोडलं जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे. आणि आता इथे जे थोडंसं एक्स्ट्रा जे आपले कुठे सगळीकडेच एक्स्ट्रा कपडा आहे तो आता इथे मी कट करून घेणार आहे एकदम फिनिशिंगमध्ये. एक 10 ते 15 मिनटं, 10 मिनिट लागणार नाहीत, फक्त एक 5 मिनटं 2 मिनटं लागतील तुम्हाला. ते फॅब्रिक वाळलं केलं की चिटकून जातं, अजिबात हे होत नाही. आणि अशा पद्धतीने मग हे आता इथे व्यवस्थित मी कट करून घेते आणि मग नंतर तुम्हाला पूर्ण दाखवते.
तर बघा ज्यांना कोणाला ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत त्यांना जर अस्तर जोडायला असा वेळ लागत असेल किंवा जमत नसेल, गोळा होत असेल तुमचा ब्लाऊज अस्तर जोडते वेळेस, तर ही पद्धत नक्की वापरा. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला थोडाही युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर बघा खूप सारे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, तर तुम्ही जाऊन चेक करा आणि तुम्ही तो स्वतःचा ब्लाऊज तुम्ही पण शिवायला शिका. तर खूप महत्त्वाचे आणि खूप असे युजफुल व्हिडिओ आहेत, तुम्ही पण नक्की बघा. तर बघा आता इथे मी सगळं फॅब्रिक जे एक्स्ट्रा आहे ना ते इथे कट करून घेतलेलं आहे. बघा एकदम व्यवस्थित, एकदम छानपैकी व्यवस्थित बसलेलं आहे. आपलं कुठेही कपडा गोळा झालेला नाही आहे. फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. अस्तर जोडून झालेलं आहे. आणि आता इथे जे गळ्याच्या साईडने ना इथे मला पायपिंग करायचं आहे, तर त्याचे ते आपले सुईमध्ये येईल ना तो काच, तर त्याच्यामुळे मी हे इथले काढून घेत आहे. हे न विसरता आधी काढून घ्यायचं आहे, नाहीतर आपण शिवायला बसलो ना एकदम लक्ष नाही ते एकदम सुई आपली तुटून जाते. तर त्याच्यासाठी बघा अशा पद्धतीने. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. ही ट्रिक पण कशी वाटली तुम्हाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया आणखी छानशा व्हिडिओमध्ये.